प्रेम, विश्वास आणि 7 जन्माची साथ देण्याची शपथ. पण जेव्हा हाच विश्वास तुटतो तेव्हा त्याचा शेवट किती भयानक असू शकतो याची कल्पना आपण करू शकत नाही. एक तरुण आपल्या कुटुंबासाठी परदेशात 2 वर्ष काम करतो. नोकरी गेल्यानंतर तो पुन्हा परत गावी येतो. त्याला वाटत असतं की आता नव्याने आयुष्य सुरू होईल. पत्नीसोबत शांतपणे संसार करता येईल. पण त्याला माहिती नसतं की ज्या घरात तो परत येतोय त्याच घरात त्याच्या विरुद्ध एक भयानक कट रचला जात होता. असा कट ज्यामध्ये त्याला एकदा नाही तर पुन्हा पुन्हा जीव घेण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप तपासात समोर आला आहे. मित्रांनो, आजची ही कथा आहे तेलंगणामधील निजामाबाद परिसरात घडलेल्या एका धक्कादायक प्रकरणावर आधारित आहे. या प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरून गेला होता. एक विवाहित महिला आणि शेजारचा राहणारा एक व्यक्ती दोघांनी मिळून पतीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. एक बायको आपल्या नवऱ्याचा अशा प्रकारे जीव घेऊ शकते यावर तुमचाही विश्वास बसणार नाही. हो, पण हे घडलं आहे. चला आता संपूर्ण प्रकरणाची माहिती सुरुवातीपासून समजून घेऊयात. काही वर्षापूर्वी संध्या आणि प्रशांत यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस संसार अगदी सुरळीत चालू होता. कुटुंबांनासुद्धा यांच्या लग्नाबद्दल खूप अपेक्षा होत्या. मात्र काही काळानंतर प्रशांत प्रदेशात नोकरीची संधी मिळाल्यामुळे गेला होता. कुटुंबाचं आर्थिक नियोजन, भविष्य चांगलं व्हावं यासाठी तो प्रदेशात नोकरीसाठी गेला. प्रशांत जवळपास 2 वर्षे राहून प्रदेशात काम करत होता. याच काळात संध्या भारतामध्ये एकटीच घरी राहत होती. सोबत तिची सासू म्हणजे आईसुद्धा होती. याच दरम्यान तिची ओळख शेजारी राहणाऱ्या अनिलशी झाली. सुरुवातीला साधी ओळख असलेलं हे नातं पुढं अधिक जवळचं आणि अत्यंत प्रिय असं तयार झालं. दरम्यान आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे प्रशांतची नोकरी गेली आणि तो परत अचानक भारतात येऊ लागला. त्याला वाटत होतं की आता पुन्हा कुटुंबासोबत नवीन आयुष्य नव्याने सुरू होणार, आपल्या बायकोसोबत वेळ घालवता येणार. पण प्रशांत परत आल्यामुळे संध्याच्या नात्यामध्ये खूप बदल झाला होता. पुढे जे काही घडलं ते केवळ एका कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं नाही तर संपूर्ण परिसरही हादरून टाकला. प्रशांत अचानक घरी आल्यानंतर घरातील परिस्थिती बदलू लागली. परदेशात प्रशांत असताना सर्व काही वेगळं होतं. पण आता तो कायमचा घरात असल्यामुळे संध्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा होता. प्रशांत प्रदेशात असताना संध्या आणि शेजारी राहणारा अनिल यांच्यामध्ये खूपच जवळीकता निर्माण झाली होती. त्यामुळे प्रशांत घरी आल्यामुळे यांचं नातं लपवणं खूपच कठीण होऊ लागलं होतं. एकीकडे पतीसोबत संसार सुरूही ठेवायचा होता तर दुसरीकडे अनिलसोबत संपर्कही तुटू द्यायचा नव्हता. अशी परिस्थिती निर्माण झाली होती ज्यामुळे संध्या सतत ताणतणावाखाली राहू लागली होती. याच काळात संध्या आणि अनिल यांच्यात अनेक वेळा फोन कॉल झाल्याचे रेकॉर्डसुद्धा पोलिसांच्या समोर आलं आहे. यानंतर प्रशांतला कसा आपल्या मार्गातून दूर करायचा याचा कटसुद्धा त्यांनी उघड केला आहे. सुरुवातीला घराच्या छतावरून ढकलून हा मृत्यू अपघातासारखा दाखवता येईल असा विचार त्याने केला होता. पण मनात काही भीतीसुद्धा त्यांना वाटत होती. त्यानंतर त्याने दुसरी योजना तयार केली. आधी प्रशांतला दारू पाजवायची, त्यानंतर तो पूर्णपणे नशेत गेल्यावर छतावर नेऊन ढकलायचे. त्यामुळे हा अपघात असल्याचा भासवता येईल असा अंदाज संध्या आणि अनिलने लावला होता. मात्र आणखीन एक अडचण होती. प्रशांतची तब्येत ताकद जास्त असल्यामुळे त्याला एकट्याने काम करणं अवघड जात होतं आणि तो एकट्याला सांभाळू शकत नव्हता. त्यामुळे त्याने आपल्या ओळखीतील व्यंकट नावाच्या व्यक्तीची मदत घेतल्याचं तपासात समोर आलं आहे. ठरलेल्या दिवशी प्रशांतच्या घरी दारू पार्टीची नियोजन ठेवण्यात आलं.
त्यानंतर तिघे घरात बसून दारू पित होते. संध्या त्यांना जेवण आणि त्यांची व्यवस्था करण्यात मग्न होती. काही वेळानंतर प्रशांतवर दारूचा परिणाम झाला. अनिल आणि व्यंकटला वाटलं आणि तिथून त्या रात्री सर्वात मोठा घटनाची सुरुवात झाली. त्यांनी आखलेली योजना अंमलात आणण्याची वेळ आली होती. त्यानंतर त्यांनी प्रशांतला घराच्या छतावर नेलंसुद्धा, असा आरोप तपासात समोर आला आहे. मात्र त्यांचा अंदाज एकदम चुकीचा ठरला होता. हो, त्यांचा अंदाज चुकीचा ठरला होता. प्रशांतने दारू पेली असली तरीसुद्धा तो पूर्ण बेशुद्ध नव्हता. त्याला आजूबाजूला काहीतरी चुकीचं घडत आहे याची त्याला जाणीव होत होती. दरम्यान तपासानुसार अनिल आणि व्यंकट यांनी त्याला छतावरून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला, पण प्रशांतने त्याला जोरदार विरोध केला होता. प्रशांत हा तब्येतीने खूप स्ट्रॉंगसुद्धा होता. याच ठिकाणी तिघांमध्ये झटापट सुरू झाली होती घराच्या छतावरती. प्रशांत स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रयत्न करत होता, तर दुसरीकडे अनिल आणि व्यंकट त्याला काबूत आणण्याचा प्रयत्न करत होते. झटापट सुरू असताना संध्या देखील छतावर असल्याचं तपासात सांगितलं जाते. त्याचवेळी अनिल आणि व्यंकट प्रशांतला पकडून होते. त्या क्षणी संध्याने त्याला मदत केली, म्हणजे संध्याने प्रशांतला मागून धक्का दिला. त्या धक्क्याच्या नंतर प्रशांत छतावरून खाली पडला. प्रशांत खाली पडताच तिघे घाई गडबडीने खाली धावतसुद्धा आले. बाहेर मोठ्याने आरडाओरडा सुरू झाला होता. शेजारचे लोक जमा झाले होते. प्रशांत दारूच्या नशेत खाली पडल्याची सांगण्याची तयारी त्यांनी अगोदरच तयार प्लॅन करून ठेवलेला होता. त्यानुसार मात्र खाली गेल्यानंतर एक अनपेक्षित त्यांच्यासमोर घटना दिसली. प्रशांत वरून खाली जरी पडलेला असला तरी तो अजूनही जिवंत होता. त्याचा श्वास अजूनही चालू होता. तो फार गंभीर जखमी झाला होता. तरीसुद्धा दारू पिऊन तरीही शुद्धीवर होता आणि बोलण्याचाही प्रयत्न करत होता. दरम्यान आरडाओरडा ऐकून शेजारी घटनास्थळी जमा झाले. शेजाऱ्यांच्या समोर प्रशांत दारूच्या नशेत छतावरून पडल्याचं भासवण्यासाठी त्याने हे प्लॅन केलाच होता. त्यानंतर शेजारच्याच्या मदतीने प्रशांतला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरूही केले. त्याचवेळी पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली. त्या चौकशीमध्ये हा अपघात असल्याचं पोलिसांनाही प्राथमिक तपासामध्ये वाटू लागलं होतं. प्रशांत दारूच्या नशेतून छतावरून पडल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सुरुवातीला हा अपघात चित्र निर्माण सर्वांच्या समोर झालेलंच होतं. मात्र पोलिसांच्या तपासानुसार ही घटना इथेच संपलेली नव्हती. या घटनेत अजून पुढं काही गोष्टी समोर येण्या बाकीच होता. खरा तपास आणि या प्रकरणातील सर्वात धक्कादायक वळण अजून बाकी होतं. कारण तपास यंत्रणेच्या मते रुग्णालयात दाखल झाल्यानंतर प्रशांतचा जीव घेण्याचा प्रयत्न थांबला नव्हता. हो, प्रशांत रुग्णालयात दाखल असतानासुद्धा त्याच्यावर जीव घेण्याचा प्रयत्न सुरूच होता. प्रशांत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर सर्वांना वाटत होतं की आता त्याची प्रकृती सुधारेल, कारण छतावरून पडूनही तो जिवंत होता आणि सर्वांसोबत बोलतही होता. मात्र पोलिसांच्या तपासानुसार या प्रकरणाला यानंतर वेगळंच वळण मिळालं. प्रशांतच्या जवळ पत्नी संध्या रुग्ण म्हणून नव्हे तर त्याची काळजी घेणारी पत्नी म्हणून बसलेली होती. पण याच काळात त्याच्यावर पुन्हा जीवघेणा प्रयत्न झाला होता. पोलिसांच्या माहितीनुसार संध्या नर्स असल्यामुळे तिला औषधाबाबत माहिती होती. तपासात असा दावा करण्यात आला की प्रशांतला झोपेचं औषध अतिरिक्त डोस देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यानंतरही प्रशांतचा श्वास सुरू होता. या घटनेनंतर परिस्थिती बदलली नाही, म्हणून एक धोकादायक टॉयलेट क्लीनरचा वापर करून प्रशांतला मारण्याचा प्रयत्न झाला.
काही वेळानंतर प्रशांतची प्रकृती गंभीर झाली आणि डॉक्टरांनी उपचार करूनही त्यांना वाचवता आलं नाही. ही घटना 30 जून रोजी घडली आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे 27 जून रोजी प्रशांत प्रदेशातून भारतात परतला होता, पण अवघ्या 3च दिवसात त्याचा मृत्यू झाला. प्रशांतच्या कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का होता आणि स्वतःचा मुलगा त्याने गमावला होता. विशेषतः त्याच्या आईला ही संपूर्ण घटना संशयास्पद वाटत होती, कारण तिच्या म्हणण्यानुसार प्रशांत भारतात परतल्यानंतर काही दिवसातच ही घटना घडली. छतावरून पडल्यानंतरही तो बोलत होता. मग अचानक त्याचा मृत्यू कसा झाला हा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला. याशिवाय प्रशांत आणि संध्या आल्यापासून यांच्या नात्यात ताणतणाव निर्माण झाल्याची संशय प्रशांतच्या आईला होता. संध्याची अनिलसोबत असलेली जवळीकता सुद्धा प्रशांतच्या आईला माहिती होती. याच संशयाच्या आधारावर प्रशांतच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली. त्याच दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नव्या दिशेने सुरू केला. सर्वात आधी पोलिसांनी कॉल रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली होती. त्यानंतर तपासात प्रशांत भारतात आल्यापासून त्याच्या मृत्यूपर्यंत संध्या आणि अनिल यांच्यात अनेक फोन कॉल झाल्याचं समोर आलं आहे असं सांगण्यात येत आहे. पण नंतर या घटनेमध्ये पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज, शेजाऱ्याकडून मिळालेली माहिती आणि इतर पुरावे तपासायला सुरुवात केली. हळूहळू पोलिसांसमोर या प्रकरणात अनेक धागेदोरे जोडले जाऊ लागले होते आणि पोलिसांना तसे पुरावेसुद्धा मिळत होते. त्यानंतर शवविच्छेदनाचा अहवाल हा येणं अजून बाकी होतं. त्यानंतर तपासात महत्त्वाचा पोलिसांच्या माहितीनुसार अहवालामध्ये काही संशयास्पद गोष्टी समोर आल्या आहेत, ज्यामुळे तपासाला आणखीन दिशा मिळाली. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांच्या म्हणण्यानुसार प्रशांतचा जीव घेण्यासाठी एकामागून एक प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पहिला प्रयत्न छतावरून पाडण्याचा घटनेसंबंधित होता. त्यानंतर रुग्णालयात टॉयलेट क्लीनरच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न झाला आणि तो यशस्वीसुद्धा झाला होता. एका नात्यातील विश्वास तुटल्यावर परिस्थिती किती भयानक वळणावर नेऊ शकते याचं एक जिवंत उदाहरण हे प्रकरण बनलेलं आहे. मित्रांनो, ही होती निजामाबादमधील एक अतिशय धक्कादायक प्रकरणाची माहिती. तर मित्रांनो, तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत लिहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आणि अशा सत्य घटना आधारित माहितीपूर्ण क्राईम स्टोरीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.